नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी तुम्हाला आज मटण रस्सा रेसिपी दाखवणार आहे. मटण, लाल तिखट, धणे, हळद, जिरं, गरम मसाला, मीठ, कांदा, टमॅटो, खोबरं, आलं, लसूण, कांदा, कोथिंबीर आणि तमालपत्र पाणी. तर आपण मटण मॅरिनेट करणार आहोत. हळद आणि मिठाने मटण मॅरिनेट करून घेऊ. नंतर ते कुकरच्या भांड्यामध्ये 2-3 शिट्टीसाठी आपण ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण वाटण करून घेऊ. त्याच्यासाठी आपण गॅस पेटवू आणि कांदा ठेवू भाजण्यासाठी. खोबरं पण भाजून घेऊ. खोबरं भाजून झालं आहे. मिक्सरच्या भांड्यात खोबरं टाकू, कांदा टाकू, लसूण टाकू, आलं टाकू, धणे टाकू, जिरं टाकू, कोथिंबीर टाकू आणि ते मिक्सरला फिरवून घेऊ. चला तर मग आता वाटण झालं आहे. गॅस पेटवून घेऊ. पातेलं त्याच्यावर ठेवू. तेल घालू. तेल गरम झालं आहे. तमालपत्र टाकू. कांदा टाकू. कांदा छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. लसूण टाकू. नंतर टमॅटो घालू. टमॅटोही छान मऊसूद होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. हळद टाकू. मसाला टाकू. गरम मसाला टाकू आणि ते छान परतून घेऊ. छान परतत आहे. परतलं की आपण जे मिक्सरला वाटण केलं होतं ते घालू आणि तेही छान मसाल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घेऊ. आपण जे कुकरला मटण मॅरिनेट करून शिजवलं होतं ते त्यात टाकू आणि ते छान उकळी येईपर्यंत शिजवून घेऊ. चवीनुसार मीठ टाकू. आपण आधीही त्यात मीठ घातलं होतं, त्यामुळे आता चवीनुसारच घालू. थोडं 5 मिनटं वाफ काढून घेऊ. रेडी आहे आपलं मटण. अजून थोडा वेळ त्याला गॅसवर ठेवू. रेडी झालं आहे आपलं मटण. या खायला. ही पहा, रेडी आहे आपली थाली.